नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या निकालाची आपण गेल्या 200 दिवसापासून वाट पाहत होतो तो सहाय्यक नगर रचनाकर गट ब परीक्षेचा निकाल जो आहे तो अखेर जाहीर झालेला आहे. यामध्ये आपण निकालाचे विश्लेषण आणि पुढील वाटचालीबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती घेणार आहोत. सर्वप्रथम भरती प्रक्रियेचा प्रवास जो आहे त्याबद्दल पाहूया. तर हा प्रवास खूप मोठा राहिलेला आहे. याची जाहिरात पाहायला भेटली होती आपल्याला 10 ऑक्टोबर 2024 रोजी 184 जागांसाठी ही जाहिरात होती. याची चाळणी परीक्षा 28 जून 2025 रोजी पार पडली होती. अंतिम उत्तर तालिका ऑगस्टमध्ये आली होती आणि निकाल तब्बल 255 दिवस त्याच्यानंतर रखडला होता. आता सद्यस्थितीचं पाहिली तर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचा मोठा मानसिक ताण जो आहे तो हलका झालेला आहे. तर बघा, हा निकाल केवळ एका परीक्षेचा निकाल नाही तर तुमच्या कष्टाचे फळ आहे. हे महत्त्वाचे का आहे हे समजून घ्यायचं आहे. 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आता निकाल लागल्यामुळे तुम्हाला मुलाखतीच्या तयारीला दिशा देता येईल. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी पुण्यात राहून स्पर्धा परीक्षा देतात, त्यांच्यावर होणारा खर्चाचा आणि वेळेचा ताण जो आहे तो आता कमी होईल. या निकालानंतर आता इतर रखडलेल्या परीक्षांचे निकालही लवकरच लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बघा, चाळणी परीक्षेचा निकाल जो आहे तो लागला असला तरी मुलाखतीचा टप्पा अद्याप बाकी आहे. आयोगाकडून लवकरच मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. मुलाखतीसाठी लागणारी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि आरक्षणाचे दाखले तुम्ही आत्तापासूनच तपासून ठेवा. आता वेळ न घालवता मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करा. तांत्रिक विषयांसोबत चालू घडामोडीवर लक्ष द्या. मित्रांनो, चिकाटी सोडू नका. यश आता अगदी हातात आहे. या निकालाबाबत किंवा मुलाखतीबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सॲप, टेलिग्रामवरती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स, PDFs किंवा आर्टिकल मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स दिलेले आहेत, त्या जॉईन करा विसरू नका आणि तुम्ही आर्टिकलसुद्धा तिथेच मराठी स्वरूपामध्ये रीड करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.